सर्वांचा आवडता आणि जिभेचा चव वाढवणारा, प्रत्येक सणाला बनणारा, एरवी पण मूड झालं तर बनणारा पदार्थ. त्याच्यासाठी 2 चमचे मोठ्या चमच्यानी धणे घेतलेले आहे वाळलेले. तशाच 3 लाल मिरच्या घेतल्या, पण त्याच्यातली एकच मिरची मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेली आहे. 2 चमचे जिरे. याला छान पावडर करून घेते. प्लेन पावडर करायचं आहे, जाडसर ठेवायचं नाही आहे. त्याच्यामुळे प्लेन झालं आहे बघा पावडरमध्ये. आता पावडर झालेला आहे ते चमच्यामध्ये काढून घेते. खूप सोपी साधी सर्वच बनवतात हा पदार्थ, पण हा माझ्या पद्धतीने बनवून बघा. हिरव्या मिरच्या 4 घेतल्या, आलं अर्धा इंच, तसंच लसणाच्या कळ्या 5. आता मी दही घेतलेलं आहे, 1 वाटी दही आहे, म्हणजे या चमच्यानी 3 चमचे घेतले, कारण पळी चमचा आहे. तुम्ही वाटीने मोजून घ्या, म्हणजे तुम्हाला परफेक्ट प्रमाणे. त्याच्यासोबत 2 चमचेच तुम्हाला बेसन घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही आहे. आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने बेसन घ्यायचं आहे, 2 चमचे बेसन. आता बघा छान फेटून घ्यायचं आहे, प्लेन फेटून घ्यायचं आहे. तसंच पाणी घेतलं आहे 2 कप, म्हणजे समजा ज्या वाटीने मी दही घेतलं त्याच वाटीने समजा की तुम्ही जर वाटीने दही घेता त्या वाटीने 2 वाट्या आता पाणी टाकायचं आहे. नंतर 1 वाटी आता तुम्हाला खूप पातळ हवं आहे तर 3.5 वाट्या वापरू शकता. बघा आता फेटून झालं आहे. आता याला गाळण्याचं कारण हेच आहे की त्याच्यामध्ये रवाळपणा नको, कारण ही दह्याची कढी आहे. दह्यामध्ये थोडासा रवापणा उरतो तर तो नको. आणि कढी फुटू नये. बरेच जणांची कढी फुटायचं रिझनच हे असते की तुम्ही फेटताना घाईघाईचं फेटून घेता, किंवा कधी फास्ट गॅसवर कढीला होऊ नाही द्यायचं. बघा तेल ठेवलं आहे, तेल घेतलं आहे पॅनमध्ये. आता 2 चमचे घ्यायचे आहे, कारण सगळे मसाले व्यवस्थित टाकायचे आहे. बरेच जण कढीला वरतून तडका देते, पण आता अशी करून बघा एक वेळा कढी. बघा आता मी 2 चमचे मोहरी वापरली, त्याने चव भन्नाट येते. कढी म्हणजे खरं तर मोहरीचा रोल मोठाच असतो याच्यामध्ये कढीमध्ये. जिरं घेते 1 चमचा, त्यालाही तडतडू देते. झालेला मसाला आता बघा तडतडला आहे छान. आता जी पावडर आता तमालपत्र वापरायचं आहे. तसंच मी 1 वेलची आणि 4 मिरे टाकले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या चुकून शूटिंगमध्ये आलेलं नाही म्हणून राहून गेलं. 1 वेलची आणि 4 मिरे टाकले, ब्लॅक पेपर. बघा आता हे मसाले केले होते हे टाकले, जशी की मिरचीची पेस्ट. तसंच हा कोरडा मसाला तयार केला. यानी कढीची चव एकदम छान होते. तुम्ही शेवटपर्यंत ही व्हिडिओ पाहाल ना, तुम्हाला कळेल. हे वाळलेल्या 2 मिरच्या उरून ठेवल्या, तर तसेच कढीपत्ता धुवून ठेवलेला आहे, ते नंतर टाकते थोडंसं शेकल्यावर. आता त्याच्यामध्ये ते पण टाकून झालं. आता हळद मी अर्धा चमचा घेतली आहे. हळद जास्त वापरायची नाही. कलर असा खूप दाटसर घट्ट नको, असा साधारण कलर हवा आहे. आता बघा हे छान फेटून याच्यामध्ये जे मी म्हटलं होतं 1 वाटी आणखी पाणी ॲड करायचं, ते पण करून चुकले. आता याला उकळी येऊ देते छान मस्त, पण याला चालवत राहायचं आहे. मीठ चवीनुसार. मीठ शेवटी का वरतून का टाकायचं आहे, कढी फुटू नये म्हणून, बरोबर. आता याला चमच्यानी चालवत राहायचं आहे, फेटत राहायचं आहे. गुळाचा कण टाकायचं कारण हे आहे की जर तुमचं दही खूप आंबट असेल तर त्याचा बॅलन्स होईल, गोड होणार नाही. कढी तिखट आणि व्यवस्थितच लागणार आहे, पण छान होईल. याने कढी पण फुटणार नाही, कारण वरतून मीठ, थोडासा गुळाचा कण. पण कढीला चालवत राहायचं आहे, फेटत राहायचं आहे. ऑलरेडी ती आता छान उकळी येईल मस्त, तोपर्यंत फेटून घ्यायची. अशी गोलगोल फिरवत राहायचं. त्याने कढी फुटत पण नाही आणि चव पण छान. आणि तुम्हाला ताक वापरायचं आहे तर घट्टसर वापरा. बघा उकळी झाली, मी बॉलमध्ये काढून दाखवते. तुम्ही बनवा आणि मला सांगा कशी वाटते.